नमस्कार मुलीनो, हा व्हिडिओ तुम्ही अवश्य ऐका. जर तुम्ही लग्नाच्या प्रतीक्षेत असाल तर तुम्ही आजूबाजूला कुठे न भरकटता किंवा कुठल्याही एजंटच्या तावडीत न भेटता हा व्हिडिओ नीट ऐका, तुमच्या लक्षात येईल. हा जो मुलगा आहे संभाजीनगरमधला आहे, शिंपी समाजाचा आहे. एक मिनिट. हा शिंपी समाजाचा आहे आणि या मुलाचा भाऊ स्वतः सांगतोय माहिती. इथे एजंट कोण नाही आहे, भाऊचा नंबर दिला आहे ना, हा नवरा मुलाचा संपर्क आहे असं जे लिहिलं आहे तो जो संपर्क आहे तो मुलाच्या भाऊचा आहे. आणि जे भाऊ आणि वहिनी आहेत तर ते लोक एवढं जीव लावतात मुलाला की ते म्हणजे जी कोण मुलगी आहे ना तिचे पण छानपैकी लाड होतील असं हे वातावरण आहे. खूप सुंदर आहे. तुम्ही नीट ऐका, मी त्यांच्याशी काय बोलतोय ते नीट ऐका, तुमच्या लक्षात येईल. हॅलो, नमस्कार. नमस्कार. अमोल गावडे बोलतोय मी, सामाजिक संघर्षमधून. बोला. संभाजी नगरमधून बोलताय ना आता तुम्ही? हो, संभाजीनगर मध्ये माझं चिंचपूर म्हणून गाव आहे. संभाजीनगर पासून 85 किलोमीटर, जे की सिल्लोड तालुक्यामध्ये येतं. सिल्लोड सिल्लोड. हा. बरं. आणि लग्नाचं कोण आहे? अजिंठा केव्ज जवळ आहे इथे. अजिंठा. हा. हॅलो. हा, बोला. लग्नाचं कोण आहे? लग्नाचा माझा भाऊच आहे. तुमचा भाऊ आहे म्हणजे? हा, ओके. आणि किती मधला आहे तो? त्याचा 11/6/87 ची डेट ऑफ बर्थ आहे. बरं. आणि शिक्षण वगैरे? त्याचं 12वी झालेलं आहे. हा. आणि काय करतो? त्याचा टेलरिंग मशीनचा व्यवसाय आहे स्वतःचा. आणि ग्रामीण रोजगार सेवक या मुद्द्यावर कार्यरत. ग्रामीण रोजगार म्हणजे काय करतात ते? जसं की बघा, महाराष्ट्र राज्य शासनाची एक रोजगार हमी योजना चालते पंचायत समिती अंतर्गत. लोकांचं घरकुल वगैरे मंजूर झालं, तिथे किती मजूर कामाला आहेत वगैरे त्यांचे मस्टर भरणे, पेमेंट करणे, म्हणजे त्याची प्रोसेस करण्याचं काम तो करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ग्रामपंचायतीलाच अटॅच असं त्याचं काम आहे. ग्रामपंचायत पंचायत समितीमधला दुवा आहे. अरे वा. हा. ठीक आहे. बरं. आणि आता त्याला पेमेंट किती पडतं? त्याला त्याचं टक्केवारीनुसार त्याला पेमेंट येतं. म्हणजे आता पूर्वी 2 रुपये 1.5 रुपये टक्क्याने पेमेंट यायचं, पण आता जसं जसं हे झालं तशी वाढ होते ना पेमेंट मध्ये. गव्हर्नमेंटचं आहे ना ते. हो. रोजगार हमी योजना. बरोबर. त्यामुळे त्याच्या टक्केवारीमध्ये वाढ होत राहते. शिवाय त्याचा टेलरिंग मशीन म्हणजे शिवणकामाचा व्यवसाय आहे, तर त्याला मंथली याच्यामध्ये 10,000 तो अर्निंग करतो. 10,000 होय ना? बरं. आणि बरं, आता मला सांगा, आता हे राहतात कुठे? संभाजीनगरमध्ये? संभाजीनगरमध्ये मी सांगितलं ना, चिंचपूर म्हणून छोटंसं गाव आहे. त्या गावात आम्ही राहतो, सिल्लोड तालुक्यामध्ये. बरं. सिल्लोड पासून एक 10-15 किलोमीटर वरती गाव आहे आमचं. अजिंठा लेणी वगैरेच्या साईडला. कळलं. हा. बरं, ही किती भावंड ही? आम्ही दोघंच भाऊ आहोत. बहीण वगैरे? प्रत्यक्ष वडील वारलेले आहेत 2002 मध्ये. मी त्याचा मोठा भाऊ बोलतो आहे. मी विवाहित आहे. तुमचं लग्न झालंय आणि बहीण वगैरे नाही? नाही, बहीण नाही. आई आहे. वडील काय करायचे? वडिलांचा वडिलोपार्जितच व्यवसाय, तो शिवणकामाचा व्यवसाय. अरे वा. हा. बरं. आणि तुमची जात कुठली येते? आम्ही शिंपी, हिंदू शिंपी म्हणजे ओबीसी मध्ये या कॅटेगरी अंतर्गत येतो. हिंदू शिंपी आहे, शिंपी म्हणून. हा. आता ते पण आम्हाला आता मुलगा घरूनच काम करतो की म्हणजे शॉप आहे हे? मुलगा घरूनच काम करतो, घरीच टेलरिंग मशीन आहे. म्हणजे घर शहरामध्ये आहे का? नाही, आमचं मी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागात आम्ही राहतो. हा. बरोबर. म्हणजे तिथे कामं असतील ना भरपूर? हो, कामं आहेत. आजूबाजूच्या खेड्याहून पण कपडे घेतात. होय काय? हा. बरं. आणि ठीक आहे. बरं, घर कसं आहे त्यांचं? घर दोन्ही स्लॅबचं घर येतं, पक्क विटा मातीने बनलेलं, विटा आणि सिमेंटने बनलेलं. हा. RCC आहे. बरं. आणि ठीक आहे, चालेल. अजून तुम्हाला काय सांगायचं आहे का?
हो, आम्हाला कुठल्याही म्हणजे मुलगी त्याला त्याच्या अनुरूप असावी, कारण त्याचा 87चा डेट ऑफ बर्थ आहे. हो. तर त्याच्यापेक्षा 2 ते 3 वर्षांनी किमान लहान असावी. हां 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 कुठल्याही कास्टची चालेल, हां. फक्त मोमेडियन नको. कळलं कळलं कळलं. ठीक हा. आहे. साहेब तुमचा फोन नंबर सांगाल? माझा नंबर आहे 955217. थांबा सावकाश सांगा. 955217 हां 45 45 04. 04. बरं. म्हणजे 9551 95 एक मिनिट हां 95 हां 52 हां 17 हां 45 हां 04. 04. बरोबर. ठीक आहे ठीक आहे. हा तुमचा नंबर आहे, म्हणजे मुलाच्या भाऊंचा नंबर आहे. मुलांच्या भावाचा नंबर आहे. हा, आणि आमचे ऑनलाईन पद्धतीचे क्लासेस असतात, ग्रामर आणि कम्युनिकेशन. अरे वा अरे वा. हां म्हणजे इथे एजंट नाही आहे, डायरेक्ट नवरा मुलाचा भाऊ बोलतोय. ठीक हो, आहे हो, ठीक आहे हो. ठीक आहे चालेल. आणि तुम्ही आणि बोला बोला बोला. कुठल्याही समाजाची आम्हाला घटस्फोटीचा किंवा अल्पवयीन विधवाही चालेल किंवा लग्नाची मुलगी असेल तर स्वागतच आहे. म्हणजे पण त्याचा विवाह व्हावा. बरोबर बरोबर ही अपेक्षा आहे. बरोबर बरोबर. ठीक आहे. आणि तो फोटो दिलाय तो त्यांचाच आहे? फोटो वगैरे बायोडेटा दिलाय तो त्याचाच आहे. आणि तो फोटो काय याच्यावर लावायचा आहे का? हो, लावला तर लावायचा आहे. मग आता लावला तर तुमची इच्छा, म्हणजे तुम्हाला नाही ना, मी तसं नाही करू शकत. तुम्ही परवानगी दिलात तरच लावणार, नाही तर नाही लावणार मी. कारण तुम्ही डायरेक्ट मुलीला देऊ शकता फोटो. एक मिनिट. तुम्ही काही ठरवू शकता असं काय. याचे फोटो लावायचं का की मुलीला द्यायचे फोटो याचे? तुम्ही परस्पर हे करू शकता, असं काय नाही. लावून टाका लावूया. हां ठीक आहे. मग मी तसं बनवतो मग. ठीक आहे चालेल. आणि काय सांगायचं आहे? बस त्याच्यामध्ये काय त्याची जी वहिनी आहे ती दोन्ही पायाने अपंग आहे, भाऊ दोन्ही डोळ्याने अंध आहे. भाऊ म्हणजे? त्याचा जो म्हणजे मोठा भाऊ स्वतः मी जो बोलतोय तो दोन्ही डोळ्याने अंध आहे. आम्हाला तुम्ही अंध आहात आणि तुमची मिसेस आहे ती दोन्ही पायाने अपंग आहे. दोन्ही पायाने अपंग आहे. बरं. आणि आई आणि म्हणजे हे असं चौघांचंच कुटुंब आहे. त्याची जे कोणी वधू असेल तिला कुठल्याही प्रकारचा त्रास असणार नाही. कळलं. हां म्हणजे साईडला त्यांची तुम्हाला स्पेशल आहे. तुम्हाला मूल नाहीये आणि जी मुलं त्यांची असणार ती पण तुमचीच असणार मग. ती आमचीच असणार. बरोबर. असं काय. हां. तुमचं वय किती आहे? माझा 1/7/83 डेट ऑफ बर्थ आहे. 42 माझं वय आहे. 42 आहे ना? 42 मध्ये होईल ना मूल तुम्हाला, असं काय नाही. हां ठीक आहे चालेल. बरं असू दे. हो खरं आहे. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, होईल सगळं चांगलं. आणि हे बघूया त्याला येतील कॉल, चांगले कॉल येतील. तेच सर, तुमच्याकडे आम्ही तुमच्या चॅनलची पूर्णपणे चौकशी केली. तुमच्याबद्दलचे सगळे गैरसमज वगैरे दूर झाले. शहानिशा खात्री पटल्यानंतरच मी तुमच्याशी संपर्क साधला. आणि मला खात्री आहे की यथोचित न्याय तुम्ही आम्हाला नक्की मिळवून द्याल आणि नक्कीच आपल्या चॅनलची खूप खूप भरभराट होऊ सर. बरोबर. आमच्याकडे इथे एजंटचा विषय येत नाही. एजंटचा विषय येत नाही इथे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतं. आणि हे कशासाठी करतो, कारण बऱ्याच ठिकाणी फसवणुका होतात आणि मुलीकडचे लोक पण घाबरतात एजंटला. कारण कसं बघितलं मी वातावरण सगळं, कारण ते विश्वास नसतो एजंटवरती आणि म्हणून बरीच लग्न रखडतात. आणि विवाहासारखा म्हणजे आमचंही कसं अरेंज प्लस लव्ह मॅरेज होतं. माझी मिसेस सुद्धा नागपूरची आहे. आणि आईची भरपूर सपोर्ट तिला आहे आणि भावाचाही आम्हाला भरपूर सपोर्ट आहे. त्यामुळे आमच्या फॅमिलीचा एकमेकांना सपोर्ट हा नेहमी असणार आहे. हो बरोबर. त्यामुळे तसंच म्हणजे आम्हाला पण सामंजस्य अशीच वधू हवी आहे की जी आमच्या परिवाराला एकता टिकवून ठेवेल आणि भावना समजून घेऊन आमच्या परिवारामध्ये दुखडी न होता आम्हालाही सामावून घेऊन, कारण आम्हाला पुढे माझे मूळ बाळ नाही. तर त्या दृष्टीने आमच्याकडेही लक्ष देणारी, कारण दोघे अपंग असल्यामुळे, आणि अशी थोडी सामंजस्य वधू आम्ही शोधतो. कळलं. हां. चांगलं वातावरण आहे तुमचं, मला बरं वाटलं. आणि तुम्ही एवढं तुमचं म्हणजे शिवाय मी सद्गुरू वामनराव पैंचा फॉलोवर आहे. जीवन विद्या मिशन. कळलं. आता हे क्लासेस कोण घेतं, तुम्ही घेताय?
हो, क्लासेस मी आणि माझी मिसेस पण घेते. आमच्याकडून खेड्यातून क्लासेस आहेत, एका ऑनलाईन शाळेचे क्लासेस आहेत माझ्याकडे. हां 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 बरोबर. ठीक आहे. चांगलं वातावरण आहे. मला बरं वाटलं. तुम्ही टेन्शन याविषयी कधी आलात तर प्लीज नाही, लग्न जुळल्यानंतर शक्य नाही नक्की मला. यावं अशी विनंती आहे आमची. हां. नाही, काही लोकं बोलवतात मला, लग्न जुळतात ना, ते लोकं बोलवतात. पण मी शक्य नाही होत मला तसं. कारण कसं माझं आता बघा आजचीच घटना बघा, की म्हणजे पेमेंट एकाने केलं, रील दुसऱ्याचंच बनवतोय कुठे, काय करतोय मलाच कळत नाही आहे. एवढं वातावरण असं आहे, कॉल कंटिन्यू असतात, शक्य होत नाही सगळं. खाताना पण म्हणजे काही घास तोंडात असतो, एका हातात फोन असतो, शक्यच होत नाही सगळं. नाही, पण तुम्ही जे सामाजिक कार्याला वाहून घेतलंय त्याच्यातून ही जनसेवा ही आता मी लाईव्ह ईश्वरसेवा आहे. सकाळी लाईव्ह होतो. मी आता ते लाईव्ह प्रेक्षेपण मी ते डिलीट मारून टाकलं. सकाळी लाईव्ह राहिलो होतो, म्हणजे गरीब वधूंसाठीच राहिलो होतो. पण म्हणजे कसं गरीब वधूंचे आई वडील कसे विचार करत असतात ना मुलींसाठी, की लग्न कसं होणार मुलीचं. मग मुली कुठेतरी कोणाला तरी निवडतात ना. म्हणून आपण कसं लाईव्ह राहिलो तर लोकांना कळेल ना, मुलींना कळेल की बाबा असं असं काम चालतं यांचं, आणि विश्वासाने थोडीशी सुशिक्षित गरीब वधूलाच आमचा प्रेफरन्स असेल. हो, बरोबर. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. धन्यवाद सर. हां, ठीक आहे. मी हे करतो, मी पोस्ट करतो हे सगळं. चालेल सर. हां. ठीक आहे.